हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण विदर्भाकडील चमचमीत आणि झणझणीत अशी पंचडाळीच्या सांडग्याची भाजीची रेसिपी। हे सांडगे जे आहे आपण भाजीमध्ये वापरणार आहे हे वाळवणीतले नाही आहे, आपण इन्स्टंट तयार करणार आहे। वाफवून मस्तपैकी सांडग्याची भाजी करणार आहे। विदर्भाची स्पेशल रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायची आहे थोडीशी बरबटीची डाळ, उडीद डाळ, चना डाळ, तूर डाळ आणि घ्यायची आहे मूग डाळ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळी घ्यायची आहे। पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे। आवश्यक तेवढं पाणी टाकून झाकण ठेवून त्याला आपल्याला 2-3 घंट्यासाठी रेस्टला ठेवायचं आहे। ज्यावेळी आपल्याला सांडगे करायचे आहे त्यावेळी आपल्याला एका चाळणीमध्ये डाळ काढून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला लसूण, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये आपण तिखट, हळद, धनापूड, जिरे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक नाही करायचं आहे, साधारण करायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेली पालक। मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला। इकडे मी स्टीम करण्यासाठी भांड्यामध्ये पाणी टाकून गॅसवर भांडं जे आहे ते गरम करायला ठेवणार आहे। आपल्याला सांडगे वाफवायचे आहे। नंतर भांड्याला तेल लावायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे छोटे मोठे आपल्याला सांडगे दाखवल्याप्रमाणे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकून घ्यायचे आहे, करून घ्यायचे आहे। बघा आता उन्हाळ्याचं काय होतं माहिती आहे का, भाज्या जे आहे मार्केटमध्ये ते कमी मिळतात, तर अशा प्रकारच्या जुगाडी भाज्या करायच्या जे टेस्टला खायला खूप टेस्टी लागतात बघा आणि मज्जा येते खायला। आता आपलं हे जे सांडगे तयार केलेले आहे म्हणजे वड्या तयार केलेल्या आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। आपले सांडगे वाफोपर्यंत एका प्लेटमध्ये आपल्याला लसूण कुटून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा आणि सुका खोबऱ्याचा मसाला जो आहे माझी मम्मी करून ठेवते ते घ्यायचा आहे। सोबतच तिखट, हळद, धनापूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि जिरं घ्यायचं आहे आपल्याला। हे सर्व सामग्री आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि लगेचच आपण आता गॅसवर कढई गरम करायची आहे। त्यामध्ये आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे। साईडला आपले सांडगे वाफवून होत आहे, मध्ये मध्ये त्याला चेक करून बघायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा, बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे, छान शिजवून घ्यायचा आहे। अर्धा शिजला की त्यामध्ये आपल्याला आपण जी पेस्ट तयार केली होती आलं लसूण सुकं खोबरं वगैरे टाकून ती पेस्ट टाकायची आहे। त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे तेल सुटोपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत। तुम्ही कधी या पद्धतीचे सांडगे ट्राय केले आहे का, खाल्ले आहे का? खाल्ले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मग आता आपण सांडगे चेक करून बघूया का सुरीच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने चेक करून बघायचे आहे। आपले सांडगे रेडी झालेले आहे। कुकर जे आहे ते खाली उतरून ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याला पूर्ण गार करायचं आहे। इकडे मसाला पण छान शिजला होता, थोडंसं पाणी टाकून मस्त शिजवून घेतलं होतं। त्याला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मस्त गदगद अशी उकळी काढायची आहे। आपल्या रश्श्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण तयार सांडगे टाकायचे आहे आणि यामध्ये मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला सांडग्याला किंवा वड्याला व्यवस्थित तिखट मीठ लागला गेलं पाहिजे। आणि रस्सा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ करू शकता। मी थोडंसं पातळच ठेवलेलं आहे कारण थंड झाल्यानंतर ते मस्त घट्ट होतं। आता रश्श्यामध्ये मस्त सांडगे आपलं शिजवून घ्यायचे आहे। झाकण ठेवून एक वाफ काढली होती मी। आता गरमागरम आपल्याला सांडग्याची भाजी सर्व करायची आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।